कळवा. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे तो अत्यंत विशेष व्हिडिओ असणार आहे, कारण विद्यार्थी आणि पॅरेंट्स दोघांनाही डोळ्यासमोर ठेवून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, काय झालंय माहितीये का? आफ्टर कोविड, आता हे जे 2-3 वर्ष झालेले आहेत ना, ह्या 2-3 वर्षामध्ये जग हे खूप झपाट्यानं बदललेलं आहे. म्हणजे कोविडच्या आधी 10-15 वर्ष जो बदल आपल्याला पाहायला मिळाला नव्हता, या 2-3 वर्षात तो बदल झालेला आहे. तो बदल आपण अनुभवत आहोत. जग झपाट्यानं बदललेलं आहे, स्पर्धा बदललेली आहे, वाढलेली आहे आणि तीव्र होत चाललेली आहे. आणि मग ह्या स्पर्धेच्या जगामध्ये आपल्या परिवाराचा सांभाळ करावं, परिवाराचा गाडा पुढे घेऊन जावं, यासाठी पॅरेंट्स खूप बिझी झालेले आहेत. कारण की आपल्या परिवाराचं एक स्थान त्यांना समाजामध्ये टिकून ठेवायचं आहे. दुसरीकडे या स्पर्धेमधले आपलं स्थान निर्माण व्हावं आणि ते टिकून राहावं, यासाठी विद्यार्थी पण मरमर करत आहेत. म्हणजे पॅरेंट्स आणि विद्यार्थी दोघंही बिझी झालेले आहेत या बदलत्या जगामध्ये. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ना त्यांच्यामध्ये गॅप निर्माण होत चाललेला आहे. तो गॅप भरून निघावा, विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक चांगला आणि मजबूत संवाद निर्माण व्हावा, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. याच्यामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पॅरेंट्सने काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, या जेव्हा मुलं वयामध्ये येतात त्या गोष्टींवरती आपल्याला आज चर्चा करायची आहे. त्याच्यामुळे जर विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या पॅरेंट्सशी सुद्धा नक्की शेअर करा. किंवा विद्यार्थी आणि पॅरेंट्स दोघांनी मिळून जर हा व्हिडिओ बघितला तर आणखी जास्त प्रभावी ठरू शकेल. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पालकांना मुलं वयामध्ये आल्यानंतर करायच्या नाहीये? सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या मुलांना कधी इग्नोर नका करू वयामध्ये आल्यानंतर. आता बघा, मुलं जेव्हा 10वी-12वी पास होतात त्यांना त्यांच्या करिअरचे डिसिजन घ्यावे लागतात. स्पर्धा परीक्षा असेल, IAS IPS बनणं असेल, इंजिनिअरिंग, डॉक्टर, मेडिकल, फॉरेन कंट्रीमध्ये जाणं असेल, जे काही त्यांची स्वप्न, जे काही त्यांचं करिअर असेल, तर अशा ह्याच्यामध्ये त्यांना निर्णय घेताना आपण आदर्श असलो पाहिजे. म्हणजे आई वडिलांना विचारून त्यांचं मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी एखादी फील्ड चूज केली पाहिजे किंवा आपलं करिअर चूज केलं पाहिजे, ना की एखादा मित्र करतोय म्हणून, मैत्रीण करते म्हणून. आणि ह्याच्यामध्ये होतं काय की पॅरेंट्सची पण थोडीशी चूक असते आणि विद्यार्थ्यांची पण असते. विद्यार्थ्यांनी मित्र म्हणून आधी पालकांकडे बघितलं पाहिजे आणि पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत ती रिलेशनशिप निर्माण केली पाहिजे. आजच्या जगामध्ये रिलेशनशिप म्हटलं तर मुलगा मुलगी आलं, नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, या गोष्टी आल्या. या गोष्टी मिळणार, एका योग्य वयामध्ये सगळ्यांनाच त्या गोष्टी मिळतात. पण या सगळ्यांच्या आधी चांगली आणि मजबूत रिलेशनशिप आपली आई वडिलांसोबत झाली पाहिजे आणि आई वडिलांची मुलांसोबत झाली पाहिजे. ती रिलेशनशिप होणं आजच्या जगामध्ये खूप गरजेचं आहे. कारण ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त विश्वासू जर कोणी असेल तर मुलांसाठी आई वडील आणि आई वडिलांसाठी मुलं असतील. मुलांना जर कोणते महत्वाचे डिसिजन घ्यायचे त्यांनी आई वडिलांशी नक्की शेअर केलं पाहिजे. आणि आई वडिलांना पण कोणते डिसिजन घ्यायचे, नवीन घर असेल, गाडी असेल किंवा जे काही लाईफमध्ये त्यांना करायचं असेल, त्यांनी सुद्धा आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना विचारात घेतलं पाहिजे. मुलगा असो मुलगी असो, त्यांच्याशी डिस्कस केलं पाहिजे की अरे बाबा, आपल्याला हे चेंजेस करायचे जीवनामध्ये, आपल्याला घर घ्यायचं आहे किंवा आपण बिझनेस सुरू करायचा आहे का, तर हे आपण आपल्या पाल्यांना विचारलं पाहिजे. याच्यामुळे होतं काय की दोघांमध्ये रिलेशनशिप पण वाढते आणि पाल्यांना पण कुठेतरी वाटतं, मुलांना पण कुठेतरी वाटतं की आपण मोठे होतोय, आपण एक डिसिजन मेकिंग मध्ये सामील होतोय. तर याचा कुठेतरी परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावरती होतो. ते मजबूत व्हायला लागतात. तर त्यांना डिसिजन मध्ये सामील होऊ द्या, चुकू द्या त्यांना, पण त्या प्रत्येक चुकामधून ते काय होतील, मजबूत होतील. त्यांच्यावरती तेवढा विश्वास ठेवा. आणि मुलांचं पण हे कर्तव्य आहे, जेव्हा आई वडील हात पुढे करतायत तेव्हा मुलांनी पण हात पुढे केला पाहिजे. कारण की टाळी एका हाताने वाजत नाही. तर ह्या मजबूत रिलेशनशिपमध्ये आई वडिलांनी पण समोर येणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी पण समोर येणं गरजेचं आहे. कारण की ती आता काळाची गरज बनलेली आहे. दोघांनी एकमेकांचा चांगला मित्र बनणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा आपला विद्यार्थी, आपला मुलगा मुलगी एखादा डिसिजन घेतो, जसं की आता उदाहरण आपण स्पर्धा परीक्षेचं घेऊया. आता एक विद्यार्थी आहे, त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. तर आई वडील इथे काय चूक करतात माहितीये का? त्याचा गवगवा करतात, त्याची बातमी करतात. मुलगा MPSC करतोय, मुलगा IAS ची तयारी करतोय, मुलगा IPS व्हायचंय मुलाला, हे नातेवाईकाला, मित्र कंपनीला सांगत राहतात. आणि ही एक सगळ्यात मोठी चूक आईबाप करतात. माझ्या मते तरी खूप मोठी चूक आहे. ही अशी चूक आहे ना की आता समजा मी पॅरेंट्स आहे आणि मी माझ्या मित्राला किंवा नातेवाईकाला सांगतोय की माझा मुलगा IAS ची तयारी करतो, IPS ची तयारी करतोय. एक प्रकारे असं झालं की मी त्या समोरच्या व्यक्तीकडून लोन घेतोय. कारण की तो समोरचा व्यक्ती येता जाता बघणार, विचारणार, काय रे बाबा, कुठपर्यंत आलंय, काय झालंय, कधी होणार. आणि याचं कुठंतरी जे प्रेशर आहे ना ते विद्यार्थ्यांवरती येतं.
म्हणजे लोन घेतलं आईबापाने त्याच्याकडनं आणि फेडतोय विद्यार्थी, असं हे सूत्र तयार होतं. कारण की आपण जेव्हा गवगवा करतो ना, नातेवाईक असेल, मित्रपरिवार असेल, सगळे सारखे नसतात. काही लोक त्याच्यामध्ये ऍडव्हान्स असतात आणि आईबापाचं लक्ष जेवढं विद्यार्थ्यांवरती नसतं तेवढं ते नातेवाईक त्याच्या विद्यार्थ्यावरती लक्ष देतात. का रे बाबा, कुठपर्यंत आले, होशील का वर्षभरात? अरे त्या विद्यार्थी जस्ट वयामध्ये आलेला आहे, तो पूर्ण स्पर्धा बघून भांबावून गेलेला असेल, प्रेशरमध्ये असेल, त्याचं प्रेशर कमी करायचं, त्याला मनोबल द्यायचं, त्याला पाठबळ द्यायचं सोडून आपण त्याच्यावरती डबल प्रेशर टाकतो. आणि हे वाया आई वडिलांकडून तिकडे गेले आणि तिकडून त्या विद्यार्थ्यावरती आले. त्या लोनचं बोजा जो आहे ना, तो विद्यार्थीवरती पडलाय. तर हे गोष्टी नको व्हायला पाहिजेत. जोपर्यंत विद्यार्थी, जोपर्यंत आपलं जे पाल्य आहे ते एखाद्या स्ट्रॉंग पोझिशनवरती पोहोचत नाही ना, तोपर्यंत कोणती बातमी नको करायला. सायलेंट मध्ये त्याला त्याचं प्रिपरेशन करू द्या, कोणत्याही गोष्टीचं असू द्या, स्पर्धा परीक्षा असेल किंवा दुसरं कोणतंही क्षेत्र असेल. तर विद्यार्थ्याला आधी एका विशिष्ट पोझिशन पर्यंत पोहोचू द्या आणि त्याला तुम्ही सपोर्ट करत चला, त्याची बातमी नका करू. तर दुसरी महत्वाची गोष्ट जी पॅरेंट्सला करायची नाही ती म्हणजे घाई न करणं. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या बाबतीत कसलीही घाई करू नका, कारण की आता स्पर्धा पूर्ण बदलत चाललेली, तीव्र होत चाललेली, मी तुम्हाला म्हटलंच. आणि ह्या बदलत्या स्पर्धेमध्ये ना मुलांना टिकायचे ना, तर त्यांना पुरेपूर वेळ देणं खूप आवश्यक आहे. आता तुम्हाला एक रिअल लाईफचं एक्झाम्पल सांगतो, आणि एक नाही खूप एक्झाम्पल आहेत असे, की मुलांना UPSC करायची आहे, IAS व्हायचं आहे. 2-4 महिने मुलं अभ्यास करतात, प्लान असतो, आणि प्लान तो 1.5-2 वर्षाचा असणार, कारण की सिलेबसचा आवाका बघता 1-1.5 वर्ष लागतोच UPSC क्लिअर करायला, आपल्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो. पण 2-4 महिने झाले की पॅरेंट्स घाई करू लागतात. अरे पोलीस भरतीचा फॉर्म आलाय, भर, काढ पोस्ट, तलाठी भरतीचा फॉर्म आलाय, काढ, घे पोस्ट. आणि UPSC वरून त्याला डायरेक्ट या कॉन्स्टेबल भरती किंवा तलाठी भरतीला लावतात. आणि UPSCचा अभ्यास तिथे कामाला येत नाही, मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये कामाला येत नाही, कारण की दोघांच्या खूप वेगवेगळ्या आपण म्हणतो डायरेक्शन्स आहेत. मग त्या विद्यार्थ्याला ती UPSC सोडून 2-4 महिने ह्या परीक्षेची तयारी करते, ती काय 2-3 महिन्याच्या अभ्यासात निघत नाही, म्हणून वापस UPSC कडे येणार, पुन्हा वापस 2-4 महिने त्याला देणार, आणि असं डिस्ट्रीब्यूट होत राहतं. 2-3 वर्ष निघून जातात आणि 2-4 वर्ष देऊन सुद्धा काही मिळत नाही, म्हणून तो विद्यार्थी सुद्धा फ्रस्ट्रेट होतो. पालकांचं प्रेशर वाढतं, नातेवाईकांचं प्रेशर वाढतं, लग्नाचं वय आलेलं असतं. तर विचार करा त्या विद्यार्थ्याच्या मानसिकतेवरती काय परिणाम होत असेल. तर एखादा डिसिजन त्यानं घेतलाय ना, कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचं असू द्या, त्या क्षेत्राला किती वेळ लागतो, ते क्षेत्र काय आहे ना, हे आई वडिलांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आई वडील आपण म्हणतो लिटरेट असणं, सुशिक्षित असणंच गरजेचं नाहीये. तुम्हाला लिहिता नाही येऊ द्या, वाचता नाही येऊ द्या, आता मी बोलतोय तुम्हाला ते समजतंय की नाही, जे शिकलेले नाही आहेत पॅरेंट्स त्यांच्यासाठी. तर आज कोणत्या पण फील्डची, UPSC, MPSC, मेडिकल, इंजिनिअरिंग, कोणती पण फील्ड असू द्या, कोणत्याही फील्डची माहिती तुम्हाला युट्यूबद्वारे किंवा कोणत्याही सोशल मीडियाद्वारे तुम्हाला व्यवस्थित मिळू शकते, कारण की त्या गोष्टी समजून सांगितल्या जातात. तर विद्यार्थी आपला कोणत्या फील्डमध्ये जातोय ना, त्याची माहिती पॅरेंट्सनं घेणं खूप आवश्यक आहे. कारण की पूर्ण कोर्स पॅरेंट्सला करायचं नाहीये, पण पॅरेंट्सला 2-4 गोष्टी तरी नक्की माहित असायला पाहिजे, की ते क्षेत्र काय आहे, त्याला वेळ किती लागतो आणि आपल्या विद्यार्थ्याला किती सूट द्यायची आहे. या गोष्टी जाणून घेण्यासाठी पालकानं त्या क्षेत्राची माहिती घेणं खूप गरजेचं आहे ना. आता पुढची गोष्ट ती म्हणजे आपल्या मुलांना जज करू नका. होतं काय माहितीये का, नॉर्मली आपला मुलगा अभ्यासाला लागतो आणि मग आपण काय करतो, चालता फिरता त्याला, अरे हे काय आहे, या राज्याची राजधानी काय आहे, ही नदी कुठून कुठे जाते, असे छुटून फुटून काही पण क्वेश्चन विचारतो. आणि जर त्याला सांगता आले नाही तर लगेच त्याला जज करतो, काय तू इतक्या वर्षापासून तयारी करतोय. किंवा हेच गोष्ट आपले नातेवाईक पण करतात. जेव्हा घरी आले, आणि काय करतो रे बाबा, तो स्पर्धा परीक्षा तयारी करतोय, मग तुला माहितीये का हे चालू आहे, IPL कोण जिंकलं, ह्या प्लेअरनी किती रन केले, हे इथपर्यंत विचारतात UPSC करणाऱ्याला. आणि मग त्याला ते सांगता नाही आलं तर, काय यार तू UPSC करतो, एवढे मोठ्या परीक्षेची तयारी करतो, तुला एवढं पण माहित नाही, आणि त्याला जज करून जातात. याच्यामध्ये आई वडिलांचं काय जात नाही आणि त्या विचारणाऱ्याचं पण, त्या नातेवाईकाचं पण काय जात नाही, पण फरक पडतो त्या विद्यार्थ्याला, आणि खूप फरक पडतो की खरंच बाबा ह्या गोष्टी करायला पाहिजेत का, काय करायला पाहिजे. लोक येत आहेत, जज करून जात आहेत. त्याच्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं की गवगवा कोणत्या गोष्टींचा करू नका, जोपर्यंत आपला जो पाल्य आहे तो सेटल होत नाही चांगला, ह्या गोष्टी होतात. विद्यार्थ्यांना जज करू नका. प्लस आता जसा काळ बदलतोय ना, विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत पण बदलते. सुरुवातीला मुलं मोबाईल घेत बसले की आई वडील चिडायचे, अरे 2-2, 4-4 घंटे मोबाईल घेऊन बसतो, हे बघतो, ते बघतो, असं करतो, तसं करतो. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टी, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत ना, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप्स, कॉम्प्युटर्स, त्यांचा गैरफायदा नाही घ्यायला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये आपला पण वेळ जाणार आहे, आपल्या करिअरचं पण नुकसान होणार आहे आणि आई वडिलांचं पण नुकसान होणार आहे. पण आई वडिलांनी पण आता हे समजून घेतलं पाहिजे की बदलत्या काळाप्रमाणे अभ्यासाच्या पद्धती पण बदलल्या आहेत.
जर विद्यार्थी आहे आणि तो 2-3 तास मोबाईल वापरतोय आणि अभ्यासासाठीच वापरतोय, समजा झूमवरती लेक्चर बघत असेल किंवा कोणत्या ॲपवरती लेक्चर बघत असेल, म्हणजे कामाच्या गोष्टी आणि त्याच्या करिअरच्या जर गोष्टी करत असेल ना, त्याला बढावा द्या. कारण की बऱ्याचशा आईवडिलांना असं वाटतं की मोबाईल कॉम्प्युटर हातात घेतलं याचा अर्थ तो अभ्यास नसतोच. नाही, आता काळ बदलला आणि कोविडमध्ये आपण ह्या गोष्टी खूप बघितलेल्या आहेत. इव्हन 4थी, 5वी, 6वी पासून मुलं आता कॉम्प्युटर आणि मोबाईलवरती अभ्यास करतायत. मग ह्या बदलत्या गोष्टींना पण आपण अप्रूव्ह केलं पाहिजे किंवा त्याला आपण म्हणतो ना, मानलं पाहिजे एक अभ्यासाचं साधन. उगाच त्या कारणावरून विद्यार्थ्याला किंवा आपल्या मुलांना जज नका करू. आता दिवसभर कॉम्प्युटर घेऊन बसलाय, त्याच्यावरती थोडी ना अभ्यास होतोय, पुस्तक घे, लिहित बस, असं नाही. त्याचं क्षेत्र आहे, त्याला मिळते ना त्या गोष्टी, चांगलं गायडन्स मिळते ना त्याच्यावरती, कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, टॅबलेट असेल, तर घेऊ द्या. त्याच्यावरून पण त्याला नका जज करू. वापस त्याच्यावरती ते प्रेशर क्रिएट होतं. पण आता याचा अर्थ असा पण नाही की पॅरेंट्सने एकदमच बिंदास राहायचे, जा रे बाबा कर काय करायचंय. तर थोडंसं अवेअर राहून मुलगा मुलगी आपलं नेमकं काय करतायत, सोशल मीडिया, मोबाईल, याच्यावरती पण थोडंफार लक्ष द्या. कारण की कसं झालंय माहितीये का, आजचं जग जसं बदलत चाललंय ना, तशा खूप चित्रविचित्र गोष्टी पण होत आहेत. ओके, तर कोणत्या वाईट गोष्टीचा बळी आपलं मुलगा मुलगी पडू नये किंवा वाईट गोष्टीच्या संगतीमध्ये, नादामध्ये लागू नये, वाईट गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावरती पडू नये ना, तर त्याच्यामुळे अवेअर राहून ओव्हरवॉच तर नक्की करत राहा आपल्या मुलांवरती. कारण की ती पण खूप गरजेचं आहे. आणि आपली जी रिलेशनशिप आपण बनवतोय आपल्या मुलांसोबत, त्याच्यामध्ये सुद्धा हे खूप चांगली भर टाकणारी गोष्ट आहे की एकमेकांच्या टचमध्ये राहणं, एकमेकांवरती थोडंसं का होईना लक्ष देणं, एकमेकांच्या प्रायव्हसीला ब्रीच न करता. कारण की आज प्रायव्हसी मुलांसाठी पण गरजेची आहे, पॅरेंट्ससाठी पण गरजेची आहे. पण त्याच्यानंतरही दोघांमध्ये एक चांगलं रिलेशन होणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुलांच्या, आपल्या पाल्यांच्या करिअरवरती ना संदेह नका घेऊ, शक नका घेऊ. कारण की आज मुलं जे बनतात, जे घडतात, काय म्हणतो आपण, आई वडिलांच्या आशीर्वादाने बनलेले आहेत. आणि आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे फक्त डोक्यावरती हात ठेवणं नाहीये. आई वडील जे काही वाईब्स, जे काही मनामध्ये गोष्टी आणतात, ज्या बोलून दाखवतात ना, त्याच गोष्टी आशीर्वाद म्हणून मुलांना लागत असतात. जर आई वडील म्हणू लागले, अरे बाबा तू होशील की नाही, तुझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे की नाही, तू नाही झाला तर, किंवा हे नुकसान झालं तर, आणि मग त्याच गोष्टी मुलांसोबत होतील. त्याच्यामुळे ना मुलगा मुलगी आपलं कॉन्फिडंट आहेत ना, त्यांना ते करायचं आहे ना, तर चांगल्या वाईब्स द्या, चांगलं वातावरण त्यांच्या आजूबाजूला क्रिएट करा. तोच खरा आशीर्वाद आहे आई वडिलांचा आपल्या मुलांसाठी. यस, यू कॅन डू इट. तू करू शकतो, तू करू शकतेस. ही फील्ड तुझ्यासाठीच आहे, तुझ्यासाठीच हे पद बनलेलं आहे, तू नक्की हे करू शकतो. हे वातावरण त्यांच्या आजूबाजूला बनवा आणि तेव्हाच तर एक चांगली रिलेशनशिप तयार होईल आणि त्याचा रिझल्टही असेल. आणि तो रिझल्ट, ते यश, हे फक्त एका साईडचं नसणार आहे, आई वडील आणि त्यांचा मुलगा मुलगी या दोघांचं हे यश असणार आहे. कारण की आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्या पाल्यांना जर यशस्वी करायचं आहे, तर आई वडिलांनाही तेवढीच मेहनत घेणं गरजेचं बनलेलं आहे. दोन्ही साईडनी मेहनत होणं खूप गरजेचं आहे. आणि आता शेवटी मी 2 संदेश देणार आहे. एक आहे आई वडिलांसाठी आणि एक आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि अनुभवातून मला मिळालेला आहे, त्याच्यामुळे खरोखर याच्यावरती विचार करा आणि होईल तेवढं तुमच्या लाईफमध्ये नक्कीच त्याला इम्प्लिमेंट करा. आई वडिलांसाठी आता हा संदेश आहे. जेव्हा आपल्या मुलीनं एखादा डिसिजन घेतला, करिअरला लागले ते, आणि 2-3 वर्ष त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे मेहनत केली, तुम्हाला दिसलंय की त्यांनी 100% दिलेलं आहे त्या गोष्टीसाठी, आणि अनफॉर्च्युनेटली त्यांना जर ते यश मिळालं नाही, तर चुकूनही त्यांना दूर करू नका, त्यांना इग्नोर करू नका. ओके, त्यांच्या पाठीवरती एक शब्बाशकीची थाप नक्की द्या. ती गरजेची असते त्या वयामध्ये, खरोखर मुलांना खूप गरजेची असते. मुलांचं अक्षरशः पर्सनॅलिटी उद्ध्वस्त होते जेव्हा आई वडील त्यांना इग्नोर करतात, अनसक्सेसफुल म्हणून. केलेत ना त्यांनी 2-3 वर्ष आणि प्रामाणिकपणे दिलाय ना त्यांनी वेळ, आणि नाही ना तो सक्सेस झाला, नाही ना ती सक्सेस झाली, तरी त्याच्या पाठीवरती ना एक शब्बासकी नक्कीच बनते. कारण की त्याच्यानंतर लाईफमध्ये तो विद्यार्थी कधीच फेल जाणार नाही. कारण की आई वडिलांची थाप त्याच्यासोबत असणार आहे. आणि इथे आई वडील खूप चुकतात. केलंय ना प्रामाणिकपणे, तर एकदा शब्बाशकी नक्की द्या. आणि दुसरीकडे आता मुलांसाठी संदेश आहे. मुलांनी तर नक्की हा आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केला पाहिजे. आपले आई वडील श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कोणत्याही सिच्युएशन मध्ये असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी झिजतात, खस्ता खातात, खूप प्रेशरमध्ये असतात, खूप टेन्शनमध्ये असतात मुलांना घेऊन. याची कदर मुलांनी केली पाहिजे. कारण की मुलांच्या पण छोट्या छोट्या कृतीचा, छोट्या छोट्या ऍक्शन्सचा परिणाम आई वडिलांवरती होणार असतो. कारण की खूप वर्ष लागलेले असतात त्यांना समाजामध्ये एक स्थान निर्माण करायला.
आणि आपल्या कृतीमुळे ते स्थान कधी बर्बाद नाही झालं पाहिजे. मुलांनी इथे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण की वयाच्या आपण अशा एजवरती आलेलो असतो ना, की तिथून आपण ढासळू पण शकतो आणि स्ट्रॉंगपणे उभा पण राहू शकतो. आणि हे जे स्ट्रॉंग उभं राहणं आहे ना, हे स्वतःच्या गट्सनं तयार होत असतं. मुलांनी ते गट्स निर्माण केले पाहिजे आणि आई वडिलांनी त्यांना साथ दिली पाहिजे. नक्की बघा, एक चांगली फॅमिली तयार होईल, एक यशस्वी विद्यार्थी, एक यशस्वी तरुण निर्माण होतील आणि एक यशस्वी आई वडील पण निर्माण होतील. आणि कुठेतरी ज्या वाईट गोष्टी आता जे घडतायत ना, त्या ऑटोमॅटिकली समाजामधून दूर व्हायला लागतील. बस याच गोष्टी मला ह्या व्हिडिओ मार्फत तुमच्या सर्वांना सांगायच्या होत्या. आणि सर्वांना खूप खूप मनातून रिक्वेस्ट आहे ना, सगळ्या विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. होऊ शकतं की बरेचसे फॅमिलीज, बरेचसे रिलेशन्स याच्यातून सुधरून जातील. थँक्यू सो मच. थांबतो मी इथेच. जय हिंद, जय भारत.